स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मध्य पूर्वेत इस्रायल आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले असताना सांगली विधानसभा मतदारसंघातील कुपवाड क्षेत्रातील सुमारे 30 ते 35 नागरिक पर्यटनासाठी दुबई येथे वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली। काही क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या बातम्यामुळे त्यांच्या कुटुंबियांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते। या पार्श्वभूमीवर आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी तातडीने पुढाकार घेत संबंधित सर्व नागरिकांशी व्हिडिओ कॉलद्वारे थेट संपर्क साधला। प्रत्येकाशी स्वतंत्रपणे संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची, निवासस्थानातील परिस्थितीची आणि स्थानिक सुरक्षेची सविस्तर माहिती घेतली। सर्व नागरिक सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली असून त्यामुळे कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे। यासोबतच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध व्हावी यासाठी दूतावास, परराष्ट्र विभाग आणि स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येत असल्याचे आमदारांनी स्पष्ट केले। आवश्यक असल्यास तात्काळ समन्वय साधून मदत पोहोचवण्याची तयारी प्रशासनाने दर्शवल्याचेही त्यांनी सांगितले। या संदर्भात आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले, सांगली मतदारसंघातील प्रत्येक नागरिक माझ्यासाठी कुटुंबातील सदस्यासारखाच आहे। त्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही। कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रशासनाच्या समन्वयातून त्वरित मदत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे। दरम्यान या घटनेनंतर सांगलीतील संबंधित कुटुंबियांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण होते। मात्र आमदारांनी थेट संपर्क साधल्यामुळे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवले असल्याची खात्री दिल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे।